जी झाया जान दिए कलंक रही प्रकाश मनुष्य जन्माचा गेलेला एक क्षण कोट्यावधी सुवर्णमुद्रा देऊ केल्या तर परत मिळणार नाही. तेव्हा त्या मनुष्य जन्माचा उपयोग धर्म साधनेसाठी केला नाही तर त्यासारखी दुसरी मोठी कोणती हानी नाही, असं तिथं वाक्य लिहिलंय. अर्थ समजला काय अर्थ होतो? मनुष्य जन्माच्या एक क्षणाची किंमत किती आहे? तुम्हाला आम्हाला कोणता जन्म मिळाला? मनुष्य जन्म मिळाला असं वाटतंय का? तिथं त्याच्याबद्दल सांगतेत. मनुष्य जन्म ज्याला मिळालाय त्या मनुष्य जन्माचा एक क्षण स्वप्नील भाई किती किती एक क्षण. एक क्षण म्हणजे एकदम छोटा आपल्या भाषेत एक सेकंड म्हणा. तो एक सेकंड परत पाहिजे म्हटलं तर तुम्ही सगळी संपत्ती आतापर्यंत जी गोळा केली ती जर दिली तर नाही. सिकंदर म्हटला होता मला माझ्या आईला भेटायचं आहे. वैद्यांना म्हटला होता सगळं देतो, जेवढं आतापर्यंत जिंकलं तेवढं सगळं देतो, पण त्याचं आयुष्य कोणीही वाढवू शकलं नाही.
आणि म्हणूनच त्यांनी त्याची प्रेत यात्रा कोणाच्या खांद्यावर काढली? डॉक्टरांच्या खांद्यावर काढली. आजच्या भाषेत वैद्य म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांच्या खांद्यावर काढली. का? वाचू शकत नाहीत. डॉक्टर वाचू शकत नाहीत. काय? कोण वाचू शकत नाही? कळते काय? कळते मला माहित नाही. मी आपलं सांगतोय, तुम्हाला कळतंय का नाही नंतर. डॉक्टर वाचू शकत नाही. पण माझी श्रद्धा डॉक्टरवरच आहे. वाचवणार तर डॉक्टरच, देव वाचू शकत नाही, धर्म वाचू शकत नाही. ही श्रद्धा आहे. ही श्रद्धा. अन्यथा आम्ही संकट, रोग आदी दूर करायचे, मरण दूर करायचे तर डॉक्टरकडे गेलो नसतो. कोणाकडे आलो असतो? देवाकडे आलो असतो. असं. आणि सिकंदराने आपले दोन्ही हात बाहेर ठेवायला सांगितले. बांधले जातात. परत तुम्ही काही गडबड करू नका म्हणून शेवटी बांधत असतील कदाचित. काय सांगत नाही ना. आपल्याला पंडितजीने किती वेळा ते वाक्य सांगितलं. इफ यू से मनी टू ए डेड मॅन he will also open his mouth. काय? If you say money to a dead man, he will also open his mouth. काय अर्थ? एखाद्या मेलेल्या माणसाला देखील पैशाचं नाव काढलं तर त्याला ता बांधलेलं आहे. तर तो आता ते पैसे कसे घेणार? तोंड बांधलेल नसतं. असं आ करेल, टाक तोंडात टाकता. अशी अवस्था माझी आहे. कोणाची स्वप्नील अवस्था ही माझी आहे. हे सगळं कार्य कशामुळे होतं? अज्ञानामुळे होतं. हे सगळं कार्य केवळ अज्ञान आहे. आणि अज्ञानाने केलेली कार्य सुद्धा क्षम्य नसतात. अज्ञान आहे विषासंबंधी आणि मग तुम्ही ते विष पिलं तर मरणार नाही. काय? माहिती नाही म्हणून आपण विष पिल्यावर मरत नाही, मरणार नाही. असं होऊ शकत नाही. हे तुम्हाला माहिती आहे. अज्ञानाने दोरीला नाही, सापाला उलट सापाला दोरी म्हणून पकडलं तर तो साप तुम्हाला चावणार नाही. कारण त्याला कळलेलं आहे की तुम्ही त्याला दोरी समजलेला आहे, म्हणून तो तुम्हाला चावत नाही. काय असं आहे का? नाही. हे सगळं कळतंय तुम्हाला. तुम्ही ज्ञानी आहात याचा अर्थ, शहाणी आहात. मग
हेच इथं सांगितलं जातंय. मनुष्य जन्माचा एक क्षण कोट्यावधी सुवर्णमुद्रा देऊ केल्या तर परत मिळणार नाही. म्हणजे ही अज्ञान दूर करा. आपल्याला हे सुलभ वाटतंय. मनुष्य जन्म, जैन धर्म, निरोगी काया आदी सगळे खऱ्या देवशास्त्र गुरूंची संगती, आपल्याला शास्त्र स्वाध्याय करण्याचे मंद कषाय, दुर्लभहून दुर्लभ अशा गोष्टी मिळाल्यात. मग याचा उपयोग जर आम्ही धर्मसाधनेसाठी करणार नाही, म्हणजे अज्ञानामुळेच केला जात नाही का, आपल्याला या मनुष्य जन्माचा उपयोग फक्त आणि फक्त धर्मसाधनेसाठीच का करावासा वाटत नाही. जर त्याची किंमत एवढी मोठी आहे, राहुल किती किंमत आहे? मनुष्य जन्माच्या एका क्षणाची किंमत किती? नाही, किंमत नाही. तू जी रोज संपत्ती गोळा करतो तीच सांगते तिथं. ती दिल्यावर तुला ती मनुष्य पर्याय मिळणार नाही. मग आपण ती धर्मसाधनेशिवाय वाया घालवण्यात कोणता शहाणपणा आहे? स्वप्नील काय धन साधना की धर्म साधना? कोणती साधना? महाराजांच्या याच्यावर काय लिहिलंय? आज महाराजांचं पण कॅलेंडरवर त्यालाच आहे ना, त्याच्यासारखंच वाक्य आहे. कितनी अमिया कितने मनुष्य के कुल, है ना, असं लिहिलं ना. कुठं कुठं किती वेळा जन्म घेतला, विचार तर करा म्हटलेत ना तिच्यामध्ये. विचार तर करा. किती पर्याय आहेत, किती अवस्था आहेत बघतोय. रोज मी आंघोळ करतो तिथं मुंग्या निघतात काय, मग पाणी पडतंय तर मुंग्यानी बाजूला जायला नको का? इथं बाबा पाणी असतं, खळ्यात पडून आपण मरतो तर मुंग्यानी तिथं उत्पन्न व्हायला नको का नाही? उत्पन्न झाले तर पाण्यात जायला नको की नाही? किती त्यांना पाण्यापासून बाजूला काढलं. आंधळे असतात ना मुंग्या, आंधळे असतात. म्हणजे तुम्हाला मुंगी किती इंद्रिय जीव आहे राहुल? मुंगीला किती इंद्रिय असतात? तुला किती आहेत इंद्रिय? थांबा, काय म्हणतोय? 5 वेळा मला वाटलं थांबा. मुंगीला किती आहेत? वाचायला पाहिजे, शास्त्रासह लिहिले. 3 इंद्रिय आहेत. कोणती कोणती इंद्रिय 3 आहेत? श्रीशलबाई, मुंगीला 3 कोणती इंद्रिय असते? पहिली 3 कान, डोळे आणि नाक. बरोबर काय? बरोबर तुम्ही सांगायचं. बरोबर काय आपल्याला करायचं? पहिली 3 कोणती आहेत? स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय. क्रमाने नाही 5 इंद्रिय. स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय. एक इंद्रियांना कोणतं इंद्रिय असतं? धीरज.
कर्णेंद्रिय, एक इंद्रियांना स्पर्शेंद्रिय, द्विंद्रियांना स्पर्शन आणि रसन दोनच इंद्रिय असते. तीन इंद्रियावाल्यांना स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय हे तीनच असतात. 4 वाल्यांना डोळे आले आणि 5 इंद्रियावाल्यांना मन मिळालं, कान मिळालं. आणि 5 इंद्रियवाल्यांमध्ये पुन्हा एक मन पण संज्ञी, असे आपण संज्ञी पंचेंद्रिय म्हटले जातो. आपल्याजवळ मन आहे, मन आहे. पण मनाचा पण उपयोग कशासाठी केला जातो? तिथं तर लब्धिसारमध्ये आचार्यांनी काय लिहिलं? सम्यक दर्शनाला पात्र कोणता जीव आहे ना? पहिली अड दिलेली आहे, मनवाला असला पाहिजे. कोणाला सम्यक दर्शन होतं, कोणाला खरं श्रद्धान होऊ शकतं? ज्याच्याजवळ मन आहे त्यालाच सम्यक दर्शन होऊ शकतं. ज्याला मन नाही तो 5 इंद्रियवाला असला तरी सम्यक दर्शन होत नाही. म्हणजे ज्याला सम्यक दर्शन झालेलं नाही त्याच्याजवळ मन, अशी उलटी लावायला काय अडचण आहे व्याप्ती? हे मनाचा उपयोग सम्यक दर्शनासाठीच शिल्पात आहे. काय सांगतो सांगा? काय म्हणते? मग पुढं काय सांगत होतो? आपण मनवाले आहोत का मनरहित आहोत? कसं काय? तुम्हाला सम्यक दर्शन आहे का? आचार्य सांगते तिथं मनवाल्याला सम्यक दर्शन, म्हणजे सम्यक दर्शनाची मनाबरोबर व्याप्ती आहे. जिथे जिथे सम्यक दर्शन तेथे तेथे मन असणार. असं म्हणजे व्यवहारात संसार अवस्थेत संज्ञी पंचेंद्रिय जीवांनाच सम्यक दर्शन होतं. म्हणजे सम्यक दर्शनाची उत्पत्ती जेथे होणार तेथे मनसहितच असलेला जीव असेल. मग आपण थोडं आध्यात्मिक भाषेने पाहायचं झालं तर सम्यक दर्शन जर झालेलं नसेल तर ते मन आहे काय आणि नाही काय त्याचा काही असल्याचा उपयोग नाही, असण्याचा काही लाभ नाही. जसं घरातलं धन काय राहू असल्यामुळं काही उपयोग नाही. सुंदर चर्चा आलेली आहे. तर वाचत होतो महाराजांचे दानाचे महत्व. एकदा ते आपले टाइम्स ऑफ इंडियाचे साहू प्रसाद कोण असतील तर त्यांना काय आजारी असतील, काय झालं असेल, अमेरिकेला निघाले असतील. त्यावेळेस ते विद्यानंद महाराजांचे भक्त असल्यामुळं एक शेवटचं आपलं जाताना त्यांनी एक प्रश्न पाठवला होता. काय प्रश्न पाठवला होता की मला दान करायचंय, कशाचं दान करू? काय मला दान करायचंय विनुताई, कशाचं दान करू हा प्रश्न विचारला. मग महाराजांनी त्यांना एक श्लोक लिहून पाठवला होता. त्या श्लोकाचा आशय हा, तुमच्याकडे असणारं जितकं काही सोनं नाणं काही असेल त्याचं दान व्यर्थ आहे म्हटले. अजून
अजून काय दान करता? दुसरं काय करायचं असतं? चार प्रकारच्या दानापैकी त्यांनी सांगितलं ते की बाकी बाहेरची जी काही संपत्ती आहे ती दान दिली तर ती कवडी मोल आहे असं सांगतात. सगळ्यात श्रेष्ठ दान त्यांनी कोणतं दान सांगितलं? आहार दान सांगितलं. प्रकरणादी आहार दानासारखं दुसरं कोणतंही दान नाही. त्यांनी घटना राजस्थानमधली सांगितली. राजस्थानमध्ये चातुर्मास असताना एका गावामध्ये एक दिवस आहाराला निघाल्यानंतर त्यांना प्रत्येक घराच्या चौकटीवर एक चित्र काढलेलं दिसलं. कशाचं होतं? एका मुनिराजांचं चित्र होतं आणि त्या मुनींच्या तोंडाला तांदूळ लावलेले दिसत होते. तुम्हाला प्रश्न पडला की नाही, काय भानगड काय? मग त्यांनी तोच प्रश्न विचारला की तुम्ही हे असं का केलेलं आहे? तुम्ही महाराजांची चित्र काढून त्यांच्या तोंडाला तांदूळ का लावलं? मग त्यांनी सांगितलं की रक्षाबंधनाच्या वेळेस आमच्या इथं कोणी महाराज नव्हते आणि म्हणून आम्ही महाराजांचं चित्र काढून त्याला तोंडाला तांदूळ लावलं, म्हणजे आहार दान दिलं. काय गिरीश काढतो काय चित्र? चित्र तर काढायला काय अडचण आहे, बाकी काय दानाचं नंतर. चर्चा काय, विषय काय? म्हणजे तेच मग त्यांनी आहार दान त्याच्यासारखं दुसरं दान नाही असं सांगितलं होतं. हा विषय कशावर निघाला सुनील पाहुणे आपला? मनाचा, त्याच्यावरनं आपण दानाकडे कडे गेलो, काय संबंध त्याचा? हा धनाचा उपयोग काय ह्याच्यावर असं निघालं होतं. म्हणजे जे मन सम्यदर्शनासाठी उपयोग नाही, जे धन आहार आदी दानासाठी उपयोग नाही, तर त्या धनाचा आणि त्या मनाचा उपयोग नाही असा त्याचा अर्थ झाला. हा विषय कशावर निघाला होता? मुंग्यावरून काढला होता. त्या मुंग्या किती इंद्रिय तिथून आपल्या मनाकडे गेलं होतं ऍक्च्युली, पण मुंग्या किती इंद्रियवाल्या? 3 इंद्रिय म्हणजे स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय आणि ग्रहणेंद्रिय, त्यांना डोळे नसतात. तरी सुद्धा ते बरोबर कुठं काय पाणी अडथळा आला तर आपापल्या घराकडे जातात, वाचण्याचा प्रयत्न करतात असं दिसतं. पण आता इथं मी म्हटलं ना, रोज बाथरूम मध्ये काय दिसतंय? त्या मुंग्या येतात रोज. आता तिथं पाणी पडतंय, तिथं जन्मायला नको, तिथं जन्मायला नको, बरोबर आहे की असं स्थान आहे. आणि जन्मलं तर तिथं पाणी आहे, त्याच्यात पडायला नको. माझा काय दोष आहे का नाही? बाथरूम मध्ये जायचंच नाही. मग चर्चा ही आहे की त्यांना जसं कळत नाही, अज्ञान आहे आणि अज्ञानाने मृत्यू ओढावून येतात. अज्ञानानं समोर मृत्यू आहे तरी म्हणून आपण ते उदाहरणं 2 पाहत होतो. कोणती?
विषाचं अज्ञान आहे म्हणून तिथं ते प्याल्याने मरण येणार नाही असं नाही. सापाला दोरी समजून जर पकडलं तर तो साप चावणार नाही असं नाही. तसं इथं पण आपण शरीराला जीव मानलं म्हणून काय मरण्यापासून वाचणार नाही. मरण तर येणार. धन साठवलं तरी मरण येणार. अज्ञान ठेवून काही लाभ होणार नाही. अज्ञानामुळे काहीही माफ नाही, क्षम्य नाही. म्हणून मरण येण्यापूर्वीच शहाणं व्हा असं सांगायचं. तेवढ्यासाठी आपण सिकंदराचं उदाहरण पाहिलं. मरण आल्यानंतर शहाणं होऊन उपयोग काय? मरण आलं त्यावेळेस त्याला कळते की मी एवढी संपत्ती मिळवून फायदा काय. त्यावेळेस कळून फायदा काय राहून. केव्हा कळलं पाहिजे या संपत्तीचा उपयोग कशासाठी सुद्धा होत नाही. हे आपण भ्रम पाळलेत. अज्ञान जसं त्या हरणाने भ्रम पाळलाय. मृगतृष्णा मृगजळ पाहून पाणी आहे पाणी आहे तहान भागेल धावला धावला म्हणून त्या हरणाची तहान भागलेली नाही. तुम्ही कितीही पळाला धनाच्या पाठीमागे तुमची तृष्णा रूपी तहान शांत होणार नाही. स्वप्नील शास्त्र बुडवून तुम्ही 8ला जरी दुकानात गेला तरी सुद्धा नाही. कारण ते मृगजळान हे पाणी आहे. जिन्वानी म्हणजे सम्यक ज्ञान रूपी जल आहे. त्याचं सेवन केल्यानेच आपली ही तृष्णा ताप तहान शमणार आहे. पण विश्वास ठेवतो कोण? आचार्य महाराजांनी शेवटच्या उपदेशामध्ये हेच म्हटलंय. विश्वास ठेवतो कोण? 11 अंग 9 पूर्व केवढं मोठं शास्त्र आहे. त्यात किती चांगल्या चांगल्या अनेक गोष्टी आपल्या आत्मकल्याणासाठी सांगितलेल्या आहेत. पण विश्वास ठेवतो कोण? असं सवयच आहे. जिथं नाही तिथं, ज्या आडात पाणी नाही तिथंच बादली टाकून पाणी का काढता? काढण्याचा प्रयत्न करता. नाही पाणी निघणार नाही. आडात नाही तर तीच आहे धर्म असं आड आहे ज्याच्यात पाणीच नाही, म्हणजे धन नाही हा त्याचा अर्थ आहे. धर्म रूपी विहीर आड, त्याच्यात धनाचं पाणी आहे का नाही? अहो तिथंच आहे. जे तुम्हाला दुकानात मिळतंय ते दुकानातून मिळत नाही. हे अज्ञान दूर करा. धर्म केलाय म्हणून धन येतंय. पुण्य जे केलं त्याने धन येतंय. दुकान उघडलं म्हणून नाहीच. पुण्याचं फळ पुण्य फलारिहंता. पुण्याचं फळ काय डॉक्टर? तुमच्या मंडळीचं नाव काय? आणि त्या गात कशाने धन येते?
व्यवसाय करून हो व्यवसाय करूनच येतं. आता मला सांगा, ही व्यवसाय करतात का आपले संजय काका? आता बंद केलं त्यांनी व्यवसाय करायचं. धन येते ना तुमच्याजवळ संजय काका? मेडिकल दुकान नाही काय नाही ना आता, पण धन येतंय का नाही? का बंद झालं? काही करत नाही तरी धन येते, बरोबर का नाही? का तुम्ही म्हणताय काहीतरी करा, असं नुसतं बसून चालतं काय? लागले असतील पत्नी मुलं मागं, काय करतच नाही तुम्ही, नाही लागली? ज्ञानी आहेत. स्वप्नील काय सांगतोय? असं नाही हो, नंदी बैलासारखी मान नाही हलवायची इतकी जोरात. काय सांगतोय ते सांगा. दुकानात धन कशामुळे येते? लिहा दुकानात लिहा की मी दुकान उघडले म्हणून मला पैसे येत नाहीत. मी पूर्वी जो काही धर्म केल्याने पुण्य बांधलं त्याचमुळं मला आज धन प्राप्त होत आहे. वाचलं तर कुठेतरी अजून बुद्धी ते कार्य करताना, वाचल्याशिवाय अज्ञान दूर होणार कसं? श्रद्धा ठेवावी लागेल, अज्ञान दूर करावं लागेल आणि श्रद्धा ठेवावी लागेल. खोट्या श्रद्धा ठेवून नुकसानच होईल. परत हे ऐकायला, सांगायला, वाचायला, पाहायला या गोष्टी नाहीत. म्हणून लिहिलंय, कोट्यावधी सुवर्णमुद्रा देऊ केल्या तरी. म्हणून वर्णिगिनी भावपाहूडच्या प्रवचनांतर्गत एक पॅरेग्राफ दिलेला आहे की समस्त माया को पर व असार जानकर उससे दूर होने का प्रथम कर्तव्य. काय वाक्य आहे? समस्त माया को, दोन विशेषणं दिली. समस्त माया को, कोणती दोन विशेषणं? आणि असार. राहुल काय सांगितलं? काय सांगितलं? ऐकत सुद्धा नाही तू, कसं होणार तुझं मला नाही कळलं. समस्त माया को, संपूर्ण मायेला. माया म्हणजे काय? सूरज. माया करणं. माया म्हणजे धन. किती माया साठवली ह्या अर्थ. माया शब्दाचा तोही अर्थ. किती अर्थ होते मायाचे? मायाचार होतो, प्रेम होतो, धन होतो. हिताता माया म्हणजे धन. माया साठवली. पूर्वी असंच म्हणायचे ना, किती माया साठवतो. माया जाल असं म्हणते त्याला. माया जाल. मायाजाल म्हणजे मायेचं जाळ. जाळ आहे. जसं माशांना पकडण्यासाठी विरज काय असतं? काय असतं? माशी कशात पकडते माहिती आहे तुला? जाळं असतं, त्याच्यामध्ये ते पकडले जातात. आणि काय होतं मग पकडल्यावर माहिती आहे तुम्हाला? तसं ही माया एक जाळं आहे असं सांगितलं कोणीतरी विद्वान मनुष्यानी. माया एक काय? त्या जाळ्यामध्ये त्या माशांना अडकलेलं आवडतं का? पण तुम्ही माशी असे आहात, जाळ्यात अडकून घेण्यात आनंद वाटतो. माया रूपी जाळ्यामध्ये अडकण्यात सुख का दुःख पाहुणे?
पाहुणी सुनील पाहुणी, मायारूपी जाळ त्यात अडकण्यात सुख आहे का दुःख आहे? काय सांगाल का अडचण आहे तुम्हाला? बोलाल काय? तुम्हाला सोडा म्हणतोय का बोला म्हणतोय? काय करायला पाहिजे? अडकणं दुःखाचंच कारण आहे. जाळ हे कधी जाळच त्याचं नाव आहे ज्याच्यामध्ये पराधीनता, परतंत्रता, मरण, दुःख आहे. त्याचं नाव आहे जाळ. इथं सांगतात की असं जे जाळ आहे माया, उसको पर्व आसार जानकर उससे दूर होने का प्रथम कर्तव्य. त्याच्यापासून, ते आपल्यापासून दूर नाही होणार, ते झालंच तर आपल्यापासून दूर आहे ना. जर त्याला पण कळलं असतं ना तर ते तुमच्याजवळ कधीच राहिलं नसतं. शहाणे नाहीत म्हणणारे लोक माझा उपयोग नीट करत नाहीत. म्हणून सांगितलं काय? उससे दूर, किससे? पर आणि आसार असणारी जी माया आहे त्यापासून आपल्याला दूर होणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असं वर्णिजींना वाटलं, म्हणून त्यांनी ते तसं सांगितलं. वाचू दे काय नाही काम. भैया शाश्वत शांति के लिए हमारा पहला काम क्या है? तर काय वाचलं मी? मी म्हणून वाचला ना मला त्रास होतो बघ. काय तुम्हाला घेऊन दे नाही काय त्याशी? नाही का? तू जीव नाही का? तुला सुख नको का? छेडाल्यामुळे तर ते चितके म्हणून 3 लोकातले जीव ते सुखाची इच्छा करतात. उतरण तू जीव आहे का नाही? जर जीव असता तर तू सुखाची इच्छा ठेवली असती. सुखाची इच्छा ठेवली तर सुखाचा उद्देश ऐकला असता. म्हणलं काही सुनू भवी मन थिरान. कशाचा उद्देश देतोय? मन लावून ऐकायला नको. आपल्यासाठी नाही का? कोणासाठी चाललंय? भैया शाश्वत शांति के लिए हमारा पहला काम क्या है कि हम इन बाहरी पदार्थों के विकल्प उनसे दूर हो. जे पर पदार्थ आहेत त्यांच्या संबंधी जे विकल्प आहेत त्यांच्यापासून दूर व्हा, हे त्या ठिकाणी पहिलं काम आहे असं म्हणतात. उसका उपाय क्या? दूर व्हायचंय हे आम्ही ऐकतोय स्वप्नीलवय. आता उपाय तुम्हाला माहिती नाही ना का? माहिती आहे उपाय, पण उसका उपाय क्या तो देखिए. उपाय सांगतात कशाचा? ज्या पर वस्तूंना आपलं म्हणून विकल्प करून आपल्या शाश्वत शांतीला नष्ट केलेला आहे, ती शाश्वत शांती प्राप्त करण्यासाठी परापासून दूर होण्याचा उपाय काय? कळलं काय? बंटी ना का नाही? काय नाव आहे? बंटी काय आहे? काय सांगते? आम्हाला काहीच सांगत नाहीत. आमच्यासाठी नाही. आमचा हा क्लासच नाही. कोणासाठी सांगतात?
कोणाच्या वर्गात बसलाय तुम्ही? तो देखी सांगा पाहुणी वाचू का? म्हणजे तुम्हाला थोडी फक्त कुतूहल आहे, काय लिहिलंय बघू तर तुम्हाला हे कार्य करायचं असं नाही. काय सांगितलंय जरा सांगा, वाचा. हे त्याच्यातनं काय घेणं देणं फार आहे असं नाही आहे. बरं लिहिलंय आणि आता प्रश्न जेव्हा कुठेही उत्पन्न केला जातो त्याचं उत्तर अपेक्षित असतं. काय समाधान काय, आपल्याला त्याच्याशी काय विषयी घेणं देणं असतं असं नसतं. पण उगाच असलं एक कुतूहल, काय उपाय काय. म्हणून आपण मागं ती गोष्ट ऐकली की नाही, त्या मनुष्याला असंच उपाय हवा असतो की नाही, भगवंतांचं दर्शन करायचंय कसं ते सांगा म्हटलेलं असतो की नाही त्या साधूला. मग काय केलं होतं साधूनं, त्याला नदी किनारी बोलवलं नाही का, आणि तिथं म्हटलं त्या कट्ट्यावर उभार जरा 2 मिनिटं, सांगतो तुला देवाला कसं जाणायचं. आणि त्याने तिथं उभारला, ह्यांनी साधूने त्याला ढकलून दिलं नाही का पाण्यात ढकलून दिलं, ते दिलं आणि परत उडी मारली त्याच्या अंगावर आणि त्याला पाण्यात दाबलं का नाही, आहे ना, बाहेर काय निघून दिलं नाही. तडफडला अनुपवनी. मग आता मरणार म्हटल्यावर सोडल्यावर मग ते बाहेर आला मनुष्य. आल्यावर मग त्यांनी पहिलं काम काय केलं, अजित पहिलं काम काय केलं त्यांनी बाहेर आल्यावर? तू काय केलं असतंस? पहिलं काम काय केलं असतं राहुल? काय माहित नाही कोणालाच? काय कोण आहे? काय म्हणतो? पाण्यातनं काढलं? पाण्यात का ढकलला हा प्रश्न विचारला असता तर ती मेला असता. हा जर प्रश्न विचारला असता ना तर ती तिथंच मेला असता. ते प्रश्न विचारायच्या आधीच मेला असता. कारण त्याला त्या प्रश्नाची गरज नव्हती, त्याला श्वासोश्वासाची गरज होती. पहिल्यांदा त्यांनी श्वास घेतला का प्रश्न विचारला, मला सांग बरं. म्हणजे काय केलं काय त्यांनी पाण्यातनं बाहेर काढल्यावर? दीर्घ श्वास घेतला असेल ना अगोदर, त्याला सगळं होतं आतमध्ये, राग पण आला होता, सगळं त्याला चीड आली, सगळं झाले. आता त्याला मारणारच होता ती, पण मारायच्या आधी जर त्यांनी श्वास न घेता जर काम चालू केलं असतं तर काय झालं असतं? आधीच गुदमरलेला होता आणि श्वास नसता गेला मेला असता. आणि मग ते श्वास घेतल्यानंतर मग त्याला त्या साधूला मला मारायला आला होता का देव दाखवायला? देवच दाखवत होतो तुला. मेला असता म्हणजे देव दिसला असता ना, देव झाला असता. मग त्यावेळेस त्याला जरा त्याचा राग शांत होऊ दिला, ऐकून घेतलं काय म्हणायचं ती. मग त्याला शेवटी हा प्रश्न विचारला होता की पाण्यातनं बाहेर तुला पाण्यात दाबलं त्यावेळेस तुला सगळ्यात जास्त तीव्र इच्छा कशाची होती? मी बाहेर पडून कधी एकदा श्वास घेतोय तेवढी भगवंतांना जाणण्याची तीव्र जिज्ञासा घेऊन ये, तर मी तुला सांगतो भगवंतांचं दर्शन कसं करायचं, नाहीतर उपाय क्या सांगा. आहे ती तीव्र अंतरंग जिज्ञासा नाही आपल्यामध्ये, धगस नाही, तर तुम्ही हे ऐकून फायदा काय होणार आहे? वाया जाईल वचन म्हणून मला लवकर सांगू वाटत नाही पाहुणे. तुम्हाला वाटते मी का वाचत नाही? वाचायचंय मला तर इतका वाचताना आनंद येतो आणि मला रोज विचार हे येते की या सगळ्यांना हे सगळं वाचून दाखवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, असे इतके तीव्र भाव असते. तुम्हाला खोटं नाही सांगत. पण इथं बसल्यावर
अडचण येते. बघ काय कुतूहल आहे, जिज्ञासा नाही, बस कुतूहल आहे. काय सांगतेत अनेक वेळा सांगितलं नाही. वेगवेगळे विद्वान बोलवायचे ना मामा. आता विधान करायचे तर 4 विद्वान 5 विद्वान, अमुक बोलवा, तमुक संगीत करा, नाही करा संगीत, असं म्हणा तसं म्हणा. हे सगळं काय असतं काय? आता मी आहे भागत नव्हतं का? विधान चाललं नव्हतं का? सिद्धांनाच बोलवायला पाहिजे असं काय होतं का? बसले होते वर बिचारे. पण तुम्हाला कर्म ना, काहीतरी नारळ बिरट आणि ती पण घासायला लावले सगळ्याला, इकडं तिकडं देऊ, मैत्रिणींना गड्यांना घासून घासून ते पांढरे केले. पण आपली बुद्धी काय पांढरी होत नाही, आपलं मन काळच. जेवढं ती घासून नारळ पांढरा केला ना, तेवढं जर आपलं मन त्या ज्ञानाच्या कसोटीवर घासलं असतं तर ते शुद्ध पवित्र झालं असतं, सिद्ध झालं नाही. सगळ्याला बोलवा आणि कार्यक्रम करा. त्याच्यात तुम्ही म्हणणार रोज काय फरक काय? नुसतं म्हणणार तुम्हाला यातला अर्थ तर काय विषय समजणार, शेवटी तुम्ही शास्त्रच ऐकणार आहे की नाही, बाकी काय करणार? एक समाधान, आम्ही सिद्ध चक्र विधान केलं, समाधान. बाईने पण त्यांना तेच उपदेश दिलाय. 15 मिनिटं त्या दिवशी बाईने पण तेच सांगितलं. काय करायला लागलाय हे तर कळलं पाहिजे का नको? सिद्ध चक्र विधान आहे, मी तुला गाडी पाठवतो आणायला, यायच बर का? अगदी त्यालाच पाहिजे सगळं असं. जसं काय ही स्वामी आहेत त्या सिद्धांची. म्हणजे सिद्ध म्हणजे आम्ही पण स्वतंत्र सिद्ध जीव आहे ना. तुम्हाला यायलाच पाहिजे म्हणजे काय? आम्ही पण तुमच्यासारखेच, मेरी मर्जी. चर्चा काय? चर्चा काय होती? उसका उपाय क्या है? आता मी प्रश्न विचारला, उसका उपाय क्या है? आता किसका उपाय ही प्रश्न पुन्हा येतो. आणि एवढं इकडं तिकडं फिरवलं. आता सांग बरं राज, किसका उपाय का प्रश्न उत्तर द्यायचं आपल्याला, इथं वाचायचं. किसका उपाय? उपाय क्या है? त्याला माहिती ना उपाय क्या आहे. आणि आता मी उपाय वाचल्यावर काय करणार? कशाचा उपाय विचारतेच? काय ऋषाला सांगितलं उपाय काय आहे? शाश्वत शांती हे फळ आहे, त्याच्यासाठी नाही उपाय विचारला. जे पराला निमित्त करून विकल्प झाल्याने शांती नष्ट झालेली आहे शाश्वत, ते विकल्प माझे नष्ट कसे होतील त्याचा उपाय काय? बरोबर? तुम्ही उद्याच सांगतो, आज नाही सांगतो. काय नाही, तुम्ही चिंतन करू नका, वाचू. परत उद्या गेलो म्हणजे जरा वाचतो असू द्या. आज रविवार असल्यामुळे वाचतो. मला माहिती आहे तुम्हाला ऐकायचं, पण मला ऐकवायचं नव्हतं. हे उपाय जीवनात उतरवायचे. ध्यान करा म्हणून राहुलला रोज सांगतो, गप्पा माझ्याबरोबर मारतो, पण ध्यानाला सुरुवात केली का बेटा? तो आता म्हणालो होतो का नाही मी, बाबा ध्यान कर, वेळ आहे तर. मुलं अजून तुझे मित्र 8 नंतर येते, अर्धा पाऊण तास जेवल्यानंतर 6:30 ते 8, 1.5 तास काही उद्योग नाही, टिवल्या बावल्या करत बसायच्या. काय करतो? 1.5 तास तुला वेळ आहे, त्याच्यातले अर्धा तास तर तू स्वतःसाठी देऊन जे ऐकलं त्याचे संस्कार. मी जीव आहे, शरीर नाही. मी जीव आहे, मी धन आदी अन्य काही नाही. मी जीव आहे, मी स्त्री पुत्र नाही. हे थोड्या स्वतःला सांगशील का नाही सांगणार? ते सांगून तसा अनुभव करणार का नाही करणार? वेळ दिल्याशिवाय कसं होणार आहे? आणि वेळ आहे तुमच्याजवळ, त्यावेळेस तर वेळ द्या, नाही त्यावेळेस काय करणार? तर उसका उपाय क्या है तो देखिए.
बाहरी पदार्थ क्या है जो हमें दिख रहे हैं? पुन्हा एकदा प्रश्न तुमच्याकडूनच उत्तर घेणार आहेत, उत्तर देणार नाहीत, तुम्हीच सांगायचं. तुम्ही तुमची बुद्धी वापरा असं त्यांना म्हणायचं. तुम्ही बुद्धी घाण ठेवू नका. प्रॉब्लेम हा आहे, इथं बुद्धी घाण ठेवली जाते. तुम्ही काहीच विचार करायला तयार नाही आहात आणि त्यामुळे इथलं आपल्याला एकही उत्तर मिळत नाही आणि आपलं श्रद्धान बसत नाही, कारण तुमचे प्रश्न नाहीत. माझं सांगितलं प्रश्न नाही, त्याला समाधान पण नाही. समाधान कोणाला मिळणार? ज्याला काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं त्याला समाधान मिळेल. जिज्ञासा असेल तर सांग. ज्याला जिज्ञासा नाही त्याच्यासाठी समाधान काही कामाचं आहे का? काही कामाचं नाही, असं होतं. म्हणून जिज्ञासा ठेवूनच समाधान घेतलेलं बरं. आणि हे सांगितलं की जी जिनवानीची रचना झाली ती जिज्ञासेने झालेली आहे. जिथं जिज्ञासा आली तिथं जिनवानीचा अवतार झालेला आहे. बिना जिज्ञासेचं जिनवानी नाही हे सांगितली गेलेली नाही. बाकी सगळेजण तिथं समोसरणात बसून होते, पण तुमच्या आमच्यासारखे. का गौतम नंदरच लागले? तशी जिज्ञासा घेऊन तिथं पोहोचले. त्यावेळेस ते त्या ठिकाणी वचन खिरले, दिव्यध्वनी खिरली, जिज्ञासा घेऊन गेले आणि समाधान प्राप्त करून समाधानाला प्राप्त झाले. असं आहे ते. म्हणून काय सांगतात ते देखिए बाहरी पदार्थ काय चालले, उपाय क्या है? तर उपाय क्या है म्हणताना पहिला प्रश्न विचारला, कशाचा उपाय? तर पदार्थासंबंधी जे विकल्प येते त्याच्यापासून आपल्याला दूर व्हायचं, तर त्याच्यासाठी उपाय काय आहे? तर पहिला प्रश्न विचारला की हे बाहेरचे पदार्थ जे दिसतात ते नेमके काय आहेत हे सांगा. ये बाहरी सब बाहरी चीजें है क्या? उत्तर दिलं. काय उत्तर आहे? काय उत्तर आहे? म्हणजे तुम्ही ऐकलंच नाही तर काय, मी उत्तर दिलेलं आहे ना, अगोदरच उत्तर दिलं. आधी उत्तर सांगतोय मग प्रश्न विचारतोय. असं नाही की तुम्हाला उत्तर दिलं नाही मगच प्रश्न विचारत बसलोय. हे पण अन्याय होईल. बिना उत्तर देता प्रश्न विचारणे. उत्तर दिलं नव्हतं का मी? काय उत्तर होतं? काय उत्तर होतं? माया माया आहे हे सांगितलं ना तू. ये बाहरी चीजें है क्या? तो ये माया जाल है. त्याबद्दल सांगितलं तुम्हाला चांगलं, मी मग वाचतोय ते सांगितलं इथं. ये सब माया है और जो हम आप बैठे हैं यह सब क्या है? इथं आपण जे सगळे बसले हे काय? माया आहे. हे पण तुम्हाला कळलं नाही, म्हणजे माया शब्दाचा अर्थच कळला नाही म्हणून तुम्हाला उत्तर मिळेना. आता बसलो, आता हे सगळं बाहेरचं माया आहे, पण आता इथं बसलो ते काय असणार बरोबर? आता सांगितल्यावर काय म्हणू नको, मायाच आहे. मी विचारलं ना मग काय आहे? बसलोय, बोललोय, सगळं आहे, सगळं माया हे सांगायचं त्यांना. त्याची भाववासना होत नाही मला, हीच तर अडचण. आणि म्हणून आपण त्याच्यापासून दूर होईना. जसं ते हरिण त्या मृगजळापासून दूर होईना. त्याला किती सांगितलं तरी ते त्याला वाटते तुम्ही खोटं बोलताय, ते पाणीच आहे. तुम्ही कसंही सांगा, काही सांगा, आहे ना, किती डोकं आपटा, आम्हाला वाटते ते पाणीच आहे आणि मी त्याच्या पाठीमागं धावणारच. काय करताल असं तुमचा आम्हाला प्रश्न आहे. आम्ही पाळणार.
आमच्या तोंडाला फेस आलेला असू दे, नाहीतर मरणासन्न झालेलो असोत, पण आम्ही धावणार, आम्ही सोडणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे का? नको पळू, नको पळू, आम्ही पळणार. तेवढं दुसरं सांगा काय असलं तर, पळायचं सोडून दुसरं काय असलं तर सांगा. मायाजाल, मायाजाल, मृगज, मृगज, कुठं काय कळतंय का नाही? मृगज खोटं असतं का नसतं? खोटं असतं का नसतं? मृगज पाणी नसतं की नाही? नसतं की नाही? श्रद्धा आहे ना. मग ही मायाजाल नसतं ते जे आपल्याला अनुभूतीला येतंय, ज्याला आपण माझं तुझं म्हणतोय, मी ते हे म्हणतोय, हे नसतं. माझे पैसा, माझं घर, माझी मुलं, माझं सगळं, मी हे शरीर का आहे? काय मायाजाल आहे? काय अनुभव? हे सगळं काय आहे? मायाजाल आहे. मा म्हणजे मायाजाल आहे. मम्मी मायाजाल आहे. कळतं का त्याला? आणि तुम्हाला किती कळते? त्याला नाही कळत, ते तुम्हाला कळलं, पण तुम्हाला किती कळलं? त्याच्यात तुमच्यात किती अंतर आहे? अशी समानता मला दिसते, म्हणून मला साम्य भाव येतो, बाकी काय नाही. त्याच्यावर चिडून काय उपयोग आहे का? तुला काय कळतं का रे? म्हणजे असं मी म्हटलं, तुला काय सांगतो कळतंय का? मायाजाल आहे, मम्मी मायाजाल आहे, बाबा मायाजाल आहे, कळतं का? कसा बघतोय बघा ते. तुम्ही कसं बघताय? ते म्हणतोय हो मायाजाल असं. त्याला कळत नाही तेवढंच आम्हालाही कळत नाही. मग तुमची उत्तर आली असती फटाफट. हम जो बाप से बैठे हैं क्या है? वह भी माया है. जो दिख रहा है वह भी माया है, परमार्थ नहीं. थांबू का नको आता? तुम्हाला विचारून, कारण ही सगळी माया आहे. आणि माया जाळाच्या पाठीमागे किती धावलं तर पाणी मिळणार नाही. त्यामुळे आपण थांबू. अजून परत वाचतो, राहिलेलं थोडंसं राहिलं ते. ओम नमः भूप्रभो मनोचिंताय. खऱ्या स्वरूपाला जाणं. एक ज्ञान मात्र जीवच आहे.
संपूर्णोत्तर वस्तु मृगजयाप्रमाणे माया जाळ आहे. जाणणारा हा मीच तेवढाच सत्य आहे. जाण सर्जन